बदलापूर घटनेची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे। मुंबई हायकोर्टाने घटनेची सुमोटो दखल घेत आंदोलनाचीही दखल घेतलेली आहे। बदलापूरसह इतर ठिकाणी लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आज सकाळी 10:30 वाजता सुनावणी पार पडणार आहे। कोलकात्यातील इंटर्न डॉक्टरच्या हत्येची सुमोटो दखल सुप्रीम कोर्टाने घेतलेली होती। त्यानंतर आता बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची दखल मुंबई हायकोर्टाने सुमोटो घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, आज सुमोटो दखल कोर्टाने घेतलेली आहे, आज सुनावणी काय नेमकं होऊ शकतं? पृथ्वी जर बघितलं तर या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये 2 दिवस ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत आणि या सर्व आंदोलनाची जी दखल आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्याची पाहायला मिळते आणि स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने या बाबतची सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे। आणि आज सकाळी 10:30 वाजता न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं नेमलेली SIT असेल किंवा बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची कारवाई असेल, या सगळ्यानंतरही न्यायालयानं मात्र या सगळ्या गोष्टींवर संताप व्यक्त केलेला आहे। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये सुनावणी करतानाही काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनेक दाखले देण्यात आले आणि आज पुन्हा या सगळ्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः सुमोटो दाखल करत या संपूर्ण प्रकरणाची 10:30 वाजता सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जी SIT नेमलेली आहे ती SITची जी चौकशी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होण्याची शक्यता आहे। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। गोविंद, सुनावणी वेळी अपडेट तुमच्याकडून घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।